जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। वाघापूर येथे निळवंडे धरणग्रस्तांच्या घरात निळवंडे धरणातून सोडलेले पाणी शिरले। गेल्या अनेक दिवसांपासून भंडारदरा, निळवंडे व अढळा धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे। भंडारदरा व निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू आहे। त्यामुळे प्रवरा नदीला पूर आलेला आहे। नदीला आलेल्या पुराचे पाणी संगमनेर तालुक्यातील वाघापूर येथे सर्वे नंबर 30 मध्ये राहत असलेल्या निळवंडे धरणग्रस्ताच्या घरात रात्री 12 वाजता पुराचे पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तू व मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। यामध्ये निळवंडे धरणग्रस्त पुनर्वसन भिका काळू खडके, पिंटू काळू खडके, बाळू काळू खडके यांच्यासह अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात त्यांची नुकसान झाले आहे। वाघापूर गावाला तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी त्वरित भेट देऊन नुकसानग्रस्त घराचे व शेतातील पिकांचे पंचनामे करून शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी गावकरी करीत आहेत। बातमीसाठी सलीम शेखसह प्रतिनिधी राजू खडके। माझं नाव सुरेखा पिंटू खडके, राहणार वाघापूर। रात्री 12 वाजता आमच्या घरामध्ये पाणी शिरले। आता इकडं सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे। आता करायचं व घरामध्ये पाणी शिरलं एवढं पुढे जायचं आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे सरकारने। काय काय सामान बुडालं? पूर्ण सगळंच सामान बुडालं। घरामध्ये काहीच नाही राहिलं आता। सगळंच सामान बुडालं आता, काहीच नाही राहिलं घरामध्ये। पाणी रात्री किती वाजता आलं? रात्री 12 वाजता शिरलं। तर मग राहण्याची सोय कशी केली तुम्ही? दुसऱ्याची घरी गेलो आम्ही रात्री 12 वाजता। परत सकाळी आल्यावरती तुम्ही पाहिलं पूर्ण पाणी? घरामध्ये पूर्ण पाणी आहे। आता आम्ही काय करायचं? पिंटू काळू खडके, राहणार वाघापूर। रात्री पूर आला अरे घरामध्ये लक्ष द्यावा याची विनंती। नमस्कार, आम्ही मोजे वाघापूरचे या ठिकाणी रात्री निळवंडे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला। त्यामुळे आपला वाघापूरमधील सर्वे नंबर 30 या ठिकाणी असले आपले घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं। त्यामुळे अन्न धान्य व कपडे लत्ते यांचे नुकसान झाले मोठ्या प्रमाणात। जनावरांचे हाल झाले। रात्रभर पाणी घरामध्ये घुसलं। त्यामुळे सरकारकडून काही मदत जर भेटली तर खूप चांगलं होईल। सरकारला एक विनंती आहे की आपण जे रात्रीचे पाणी सोडण्याचे निर्णय घेता त्यामुळे जीवितहानी होऊ शकते। मोठ्या प्रमाणात लहान मुले झोपलेले असतात, त्यांना
माणसं झोपलेले असतात. त्यामुळे सरकारला विनंती आहे का आपण कृपा करून सकाळी आपण विसर्ग वाढवावा व सायंकाळी जसं जसं सायंकाळ होत जाईल तसं तसं विसर्ग थोडा कमी करावा, जेणेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही. मी चिंतामणी शिंदे, वाघापूर नगरी. आम्ही एक साधारणतः पाण्यात आहे आणि तुम्ही हा विसर्ग करता तो रातचा नाही करून तो दिवसा करावा अशी आमची नम्र विनंती. मुले झोपेल राहतात, माणसं बाहेर कामी जातात, घरी कोणी राहत नाही, तरी सदरचा तुम्ही विसर्ग हा दिवसाच करावा ही माझी नम्र विनंती सरकारला. आणि जे वित्तहानी काही होईल माणसं आणि वित्तहानी होईल त्याची आम्हाला भरपाई द्यावा. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.